नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं आमच्या युट्यूब चॅनलवर. 34 शिष्यवृत्ती परीक्षा 2026 मध्ये आले 2 उदाहरण मी तुमच्यासाठी आज घेऊन आलो. लक्ष द्या बरोबर. अजयचे आजचे वय विजयच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. जर अजयचे आजचे वय 24 वर्ष असेल तर त्या दोघांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज किती असेल असं म्हटलंय. त्याच्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिले आहे. 4 पर्याय बघा. 1 नंबर 33, 2 नंबर 30, 3 नंबर 69 आणि 4 नंबर 66. बघा आता काय म्हटलं आपलं. अजयचे आजचे वय विजयच्या आजच्या वय काय म्हटलं आहे. अजयचे पहिले काय करायचं अशा उदाहरणामध्ये आजचं वय काढून घ्यायचे दोघांची. काय करायचं आजचे वय काय म्हटलं. विजयच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. अजयच्या आजचे वय 24 वर्ष असेल तर त्या दोघांच्या 3 वर्षापूर्वीच्या काय म्हटलं आपल्याला 3 वर्षापूर्वीच्या वयांची बेरीज किती वर्ष असेल असं म्हटलंय. काय करायचं पहिले दोघांचे अजय आणि विजयचे आजचे वय काढून घ्यायचं. अजयचे आजचे वय काय म्हटलंय पहिलंच बघा. अजयचे आजचे वय विजयच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. अजयचे आजचे वय काय आहे. विजयच्या आजच्या वयाच्या दुप्पट आहे. म्हणजे विजयचे आजचे वय जे आहे त्याच्या दुप्पट आहे अजयचे वय. बरोबर आहे. मग अजयचे आजचे वय किती दिले आहे. अजयचे आजचे वय आहे 24. किती दिलाय 24 वर्ष. आपल्या विजयचे माहिती आहे काय नाही माहित. गुणिले 2. मग काय विजय हा जागेवर ठेवू आपण. विजयाला जागेवर ठेवलं आणि हा 24 पण जागेवर आहे आणि हा इकडे गुणाकार आहे तर इकडे काय येणार भागाकारात येणार. एवढं तुम्हाला माहित आहे. कळलं. काय होणार बे कबे 12, 12 दुणे 24. विजयचे आजचे वय किती आलं 12. अजयचे आजचे वय किती आहे. अजयचे आजचे वय किती आहे आपल्याला दिलं आहे 24. विजयचे आजचे वय किती आहे. विजयचे आजचे वय किती आहे 12. आपल्या दोघांचे आजचे वय मिळालं आहे. मग काय विचार आपल्या दोघांच्या 3 वर्षापूर्वी वयांची बेरीज किती वर्ष असेल असं म्हटलंय. 3 वर्षापूर्वी म्हटलं तर काय करायचं वजाबाकी. मग अजयचे 3 वर्षापूर्वी किती येणार आहे 24 वजा 3 किती येणार आहे. 24 वजा 3 किती होतात 24 वजा 3 21. बरोबर आहे. मग विजयचे 3 वर्षापूर्वी किती येणार आहे 12 वजा 3. 12 वजा 3 किती होतं 9. दोघांच्या 3 वर्षापूर्वी मिळाला आपल्याला. त्यांच्या वयांची बेरीज म्हटलं आहे. ह्या दोघांची बेरीज 9 आणि 1 किती होता 1 आणि 9 किती होतं 10 0. आता 2 आणि 1 3 30 वर्ष. किती आलंय बेरीज 30 वर्ष. बघा पर्यायमध्ये आहे का पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार. कळलं. ठीक आहे. दुसरं उदाहरण बघू आपण आता. ठीक आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊन आलोय. बघा दुसरं उदाहरण काय म्हटलंय. दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेतील डावीकडून पहिले आणि 7वे तसेच उजवीकडून 6वे आणि 11वे अशी अक्षरे घेऊन एका प्राण्याचे नाव तयार होते. त्या शब्दातील शेवटून 3रे अक्षर कोणते असा आपल्याला प्रश्न विचारलाय. याच्यामध्ये आपल्याला 4 पर्याय दिले. 1 नंबरला ए, 2 नंबरला ओ, 3 नंबरला टी आणि 4 नंबरला जी. आपल्याला पेपरमध्ये हे एबीसीडी ही दिलेली असते. लक्षात ठेवा. यानुसार आपल्याला सोडवावं लागते. काय म्हटलं दिलेल्या इंग्रजी अक्षर माहिती डावीकडून पहिले. प्रश्न बरोबर नीट वाचून घ्या. पहिले डावीकडून पहिले म्हटलंय. प्रश्न बरोबर नीट वाचून घ्यायचा. इंग्रजी अक्षर म्हणजे डावीकडून पहिले अक्षर. डावी बाजू म्हणजे आपली ही डावी बाजू असते आणि ही उजवी बाजू. लक्षात ठेवा. डावी बाजू इकडनं डावीकडून आणि उजवीकडून म्हटलं इकडनं उजवीकडून. डावीकडून पहिले अक्षर म्हणजे कोणतं आहे ए. आणि 7वे अक्षर काय म्हटलंय डावीकडून पहिले आणि 7वे अक्षर. बरोबर आहे. 7वे म्हटलंय. 7वे कोणते 1 2 3 4 5 6 7. 7वे अक्षर कोणते आहे जी. 7वे म्हटलंय हे डावीकडून म्हटलंय. लक्षात ठेवा. मुलं काय करतात इथे वाचत नाही. आणि 7वे म्हटलंय. तसेच इथं काय म्हटलंय परत तसेच उजवीकडून 6वे म्हणजे उजवीकडून 6वे 1 2 3 4 5 6 काय टी उजवीकडून 6वे म्हटलंय. उजवीकडून काय म्हटलंय 6वे कोणतं आहे
1 2 3 4 5 6 काय टी. उजवीकडून 6 बरोबर लक्षात ठेवा. उजवीकडून 6 आणि परत काय म्हटलं आणि म्हटलंय आणि 11 बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 काय आलाय ओ. 11 उजवीकडून म्हटलंय लक्षात ठेवा. उजवीकडून 11 काय आलाय ओ आलाय. कोणता आलाय ओ. कोणतं काय म्हटलं परत आपल्याला अशी अक्षर घेऊन आपण अक्षर घेतली आहे. एका प्राण्याचे नाव तयार होते. आता कोणता प्राणी तयार होते बघा याच्यामध्ये. कोणता तयार होते GOAT काय तयार GOAT काय होते गोट. गोट म्हणजे बकरी. लक्षात आली तुमच्या. बरोबर कोणता प्राणी तयार झाला आपल्याला गोट. त्या शब्दातील शेवटून तिसरे अक्षर कोणते म्हटलं. शेवटून म्हणजे इकडनं लक्षात ठेवा. इकडनं शेवटून म्हणजे इकडनं तिसरे अक्षर 1 2 3 कोणता आलाय ओ. बघा पर्यायमध्ये ओ आहे का हो. ठीक आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. ठीक आहे तुम्हाला जर असे व्हिडिओ जर आमचे आवडले असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा विसरू नका. ओके धन्यवाद.